आज आहे मोहिनी एकादशी. सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर लहानपणापासूनच मी खात्यात सारखे चमच्यानं. आज काय दुधातला शिरा मस्त चाललाय नाश्ता सकाळ सकाळी. तिला म्हणलं टाक ग थोडं, दादान टाक, तू तिकडं पलीकडे टाक. हा खात्यात सारखे चमच्यानं. बाय. माझ सँडल घालून जा, ते पांढरीवाली घालून जा, नवीवाली. नवी आत्ता लग्नात घेतलेली, त्या दिवशी आपण कोल्हापूरला जाताना घातलेली. आता काय असते त्याला. गेली. कॉलेजची टायमिंग आहे तिचं. कोण आहे? म्हणजे मी तुझी वाट बघते, लाडू कधी उठतोय म्हणून. मला विचारलेली माझा फ्रेंड कधी उठतोय, लालू कधी उठतोय. मी म्हणलं तू इथं बस, लाडू उठला की तुला दिसल. क्यूट आहे ना, कुणासारखे? मनी मी सारखी. पप्पा गेलं मळ्यात, दीदी गेली कॉलेजला, शाळेत. लेट उठलं तू. राजा ये, गुड मॉर्निंग. खाऊ बनवलाय, शिरा बनवलाय मी दीदीला पप्पाला. शुभ सकाळ. मी भक्ती सांगलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज आहे एकादशी आणि छान असं मी डोक्यावरून शॅम्पू करून घेतला. आज आहे मोहिनी एकादशी. सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर लहानपणापासूनच मी 15 दिवसाच्या सुद्धा एकादशी करते. तर माझी एकादशी आहे, पण सगळ्यांसाठी मी शिरा बनवला दुधातला. नाश्ता करून राधा गेली, तिचा क्लास असतात एक्स्ट्रा. आहो गेले मळ्यात, ननंदबाई गेला गवत काढायला, समर्थ आणि सम्राट आहे TV बघतायत. आणि आता आज साफसफाईचा दुसरा दिवस आहे. जसं की मला कपडे ते मोठे धुवायचेत, तर मटकीची सुकी भाजी बनवायचं आहे आणि चपात्या, आणि त्यानंतर मग मी देवपूजा ते सगळं करून मोठे कपडे धुवायला सुरुवात करणार आहे. त्यासाठीच आज मी ड्रेस घातलाय, कारण चांगलं मस्त खळखळून कपडे धुता येते. तर चला, मटकीची सुकी भाजी बनवली, चपात्या बनवून घेऊया चौघांसाठी. आहो, ननंदबाई आणि पोरं. माझी तर काय एकादशी आहे. छान अशी आपली आजची देवपूजा झालेली आहे एकादशीची. छान अशी कणिक भिजली. आता करून घेऊया चपात्या आणि मग त्यानंतर जाऊया कपडे धुवायला. एकदा चपात्या करून ठेवलं मग दिवसभराचं टेन्शन नाही, जेवत राहतात सगळे. आज काय भाकरी करणार नाही, चपात्याच करते फक्त. ए समू बाळा, समर्थ, जेवायला. मटकी रस्सा नाही, सुकी केली आहे. खोबऱ्याला मटकी चपाती जेवण करा. शिरा हाय. मी तुला शिरा खा म्हणलं नाही का उठल्या उठल्या? अरे म्हणलेली बाळा, तू नको म्हणला. दीदीला आणि पप्पाला केलेलं नाश्त्याला सकाळी. दुधातला केलाय. शाबू करणार आहे की थोडा वेळा. कपडे धुते. घेऊन जा. हा,
मस्त असं मटकी चपाती जेवण. काय बाळा? शाबू नाही केला, करते आता थोडा वेळ. चपात्या झाल्या का शाबू करते. लाडूचं वेगळंच आहे. हे घे दादा दे भाजी चपाती. चपात्या भाजी करून झाली. आता शाबू बनवायचा आहे. शाबूसाठी नाही शेंगदाणे. रात्री पिक्चर बघत बसलो आम्ही साऊथ इंडियन. मी, राधा, नंदनबाई जेवण करत करत. शेंगा फोडायचं लक्षातच नाही. आता कपडे धुवायचेत आणि बसले मी शेंगा फोडत. तरी विकतचे शेंगदाणे नाही खात. घरच्या शेंगा कधी नाही फोडणं झालं तरच मग विकतचा आणतो. तर आपल्या मळ्यातल्या शेंगा आहेत त्या ह्या. वाटीभर शेंगदाणे घेते फोडून आता भाजी पुरते, शाबू पुरते. आज पण भाजी जेवले डोक्यात. काल पूर्ण घर साफसफाई करून झाली आणि आज आम्हाला मोठे कपडे धुवायचे आहेत. तर घरातले सगळे कामं मी अगोदर करून घेतले. आज आहे एकादशी. जसं की सुरुवातीला मी सांगितलं की मी तेवढी एकादशी करते, बाकी कोणी करत नाही. पहिले सासरे करायचे पण ते वारले तेव्हापासून मीच करते, एकटीच असते. आणि शाबू तर सकाळी उठल्यावर भिजायला घातले होते. रात्री मी विसरले होते. तर इथं आता लाडू बसला एक नळी धरून. समर्थ सम्राट सगळे मला मदत करतायत. आणि कचा तुडवून निरम्यामध्ये मी घातलं होतं आणि परत तुडवून. आणि आज कपडे धुवायचे म्हणूनच मी ड्रेस घातलेली, साडी घातलेली नाही. थोडंसं मी जाड दिसते ड्रेसावर, पण काही हेल्थ इश्यू असल्यामुळं ना सध्या माझं वेट लॉस होत नाही आहे. तर थोडं समजून घ्या. तर गावाकडलं घर आणि गावाकडे जेवढे आमचं अंतरुण पांघरुण आहे तेवढंच साफसफाई करते. तर तिकडली रूमवर जे आहे, आम्ही शाळेसाठी बाहेर राहतो, तर तिथले तर सध्या साफसफाई नाही. पण जेव्हा मी जूनमध्ये जाईन ना तेव्हा तिथलं साफसफाई आम्हाला करायचीच आहे. तर जे उचलतं ते चांगलं बडवून मी स्वच्छ करते. आणि जे उचलत नाही ते फक्त आम्ही तुडवून आणि निरम्यामध्ये घालून चांगलं कुचून काढत आहोत. तर हे कसं आम्ही रानामध्ये आंब्याच्या झाडाखाली बसतो, तर तिथं सुद्धा सतरंजी यात्रायला नेतो. हे चालूच असतं पोरांचं इकडं तिकडं. आणि गावाकडं म्हणले की धुरुळा, झाडाखाली बसणं, वट्ट्यावर टाकणं किंवा बेडवर इकडून तिकडून इतकं घाण होतं की लिमिटच्या बाहेर यातून घाण निघत आहे. किती जरी तुडवलं तरी ना इतकं घाण निघत आहे. आणि सकाळी आम्ही सुरुवात केलेली आहे. सगळं वरला सिंटॅक्स, खाल्ला सिंटॅक्स, एक बॅलर इतकं पाणी भरून घेतलेलं होतं. आज कपडे धुवायचं म्हणून मी रात्रीच आहुनला सांगितलं होतं की सकाळी मला सगळं पाणी फुल भरून द्या. तर आहुने सगळं फुल पाणी भरून दिले आणि मळ्यातल्या शेतामध्ये गेले. मळ्यात तिकडं गडी कामाला आहेत म्हणून 5-7 वेळेस जरी पाण्यातून काढलं तर धुरळा आणि माती निघतच आहे. पांघरुणापेक्षा अंथरुणाची खूप घाण. आता कसं उन्हाळा असल्यामुळे पांघरुण लागतच नाही, फक्त अंथरुण लागतं. आणि छोटे मुलं म्हणले की मग विषय संपला. त्यातून झाडाखाली रानात जायचं बसायला म्हणल्यावर तर मग काय विचारूच नका. इतकं घाण की बस प्रमाणाच्या बाहेर. तर धुवून इथं मी सिंटॅक्सवरती टाकते आणि मी फक्त धुवायचं काम केलं, मी तेही सांगते. आणि सगळं जे वाळायला घातलं ते ननंदबाईने वाळायला घातलं. तेवढं काम त्यांनी माझं सोपं केलं. परत दररोजचे कपडेसुद्धा निरम्यात घालून टाकले होते, ते सुद्धा मला धुवायचे होते. तर ते सुद्धा ननंदबाईने धुवायला मदत केली आहे, वाळू घालायला मदत केली आहे खरी तर. तर कपडे धुवून झाले होते. शाबू बनवला मस्त असा लाल मिरचीचा आणि इथे येऊन खाल्लो. शाबू आवडला का? दादू तिकडं बसलाय, लाडू इथं बसलाय आणि ढकलना मम्मीच्या महाग. आज दीदी कॉलेजला मळ्यात गेले, अंकू दीदी कणक आले, त्यामुळं भांडण नका करू. दी त्याला बॉटल ऐकत नाही, त्याला समजत नाही रे बाळा. मी तो खेळायला लागलो, मी घातलं तर बघ मग आता.
बसले बरं का मी सगळे कपडे धुवून आणि पप्पासोबत आंघोळ करून तिघांना डबल ड्रेस टाकून आलेत. देवा, पक्की कामवाली बनवून ठेवलीत मला. मी सकाळचाच घातलो. तू सकाळचंच घातलंय? नाही टाकलं ना? गुड बॉय आहे माझा. आणि लाडू ना पप्पाने टाकलं असणार. पप्पाचं तर चालूच असते. 3 मिनिटं झाली. क्युटी. आता वाजलेले आहेत 5:30 आणि आंब्याच्या झाडाखाली बसलोय आम्ही. आणखीन घरी गेलेले नाही. पोरं गेले TV लावून बसलेत कार्टून. तर चला व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री.